नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहात ऑनलाईन गुरु यूट्यूब चॅनल. तर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन नवीन अपडेट घेत राहा. तर आज आपण बघणार आहात महाराष्ट्र बांधकाम कामगार नोंदणी कशी करायची व कशा प्रकारे करायची हे आपल्याला आज बघणार आहोत आपण. तर आपल्याला सर्वात प्रथम बांधकाम कामगार या वेबसाईटवर घ्यायचं आहे. त्या बांधकाम कामगारची वेबसाईट BOCW.in.mr ही वेबसाईटवर जाऊन ही वेबसाईट आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर सर्वात आधी आपल्याला असा एक इंटरफेस दिसेल. त्या इंटरफेसवर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ असा एक लोगो दिसेल. त्यावरती आपल्याला सर्वात आधी आता मागे पहिले डायरेक्ट त्यांच्या ऑफिशियल ऑफिसवर जाऊन आपण भरू शकत होतो, पण आता आपण स्वतः आपण अर्ज भरू शकतो. आपल्या 90 दिवसाचं कामगार सर्टिफिकेट घेऊन आपल्या तालुका सेंटरला जाऊन तिथं व्हेरीफाय करून आपण आपले बांधकाम कामगार अर्ज पूर्णतः अप्रुव्हल करू शकतात. तर सर्वात आधी आपल्याला बांधकाम कामगार नोंदणीमध्ये क्लिक करायचे. बांधकाम कामगार नोंदणी क्लिक केल्यानंतर तुम्ही बांधकाम कामगाराचे आधार कार्ड, आपला आधार कार्ड, तिथं आधार नंबर टाकायचे. समजा आधार नंबर टाकल्यानंतर खाली मोबाईल नंबर त्यांचा मोबाईल नंबर आला. प्रोसेस टू फॉर्म. सर्वात आधी आपल्याला इथं नाव, इथं आपले नाव, पहिले नाव, आपले नाव, अजून आपले वडिलाचे नाव, त्यानंतर आडनाव, तुमचं लिंग म्हणजे जेंडर, मेल फिमेल, मेल, त्यात आधार नंबर राहिले तर आपलं तुम्ही लग्न झाले आहात, मॅरिड आहात, सिंगल आहात, विडो आहात किंवा डिवोर्स आहात, तुम्ही त्यापैकी कुठल्या आहात. आता एक कस्टमर सिंगल आहात तर तुमची इथं जन्मतारीख टाकायची जी असेल ती. समजा यांची जी असेल ती जन्मतारीख टाकायची. यात वर्गवारी तुमची कॅटेगरी टाकायची, SC ST OBC NT जनरल. त्यात आपलं घर, इथे ऍड्रेस, त्यानंतर ऍड्रेस, पूर्ण ऍड्रेस, गावाचे नाव, शहराचे नाव, इथं महत्वाचं जवळपास महत्वाचं जागा आहे महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट मध्ये. इथं आपला जो जिल्हा आहे तो निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला तालुका तालुका निवडल्यानंतर तुम्हाला तुमची पोस्ट ऑफिस पण निवडायची. समजा तुमची पोस्ट ऑफिस जी असेल ती पोस्ट ऑफिस निवडून आपण पुढील कौटुंबिक माहितीमध्ये तुम्हाला इथं बघा तुमचं एक सत्र नाव दिसेल. इथं त्या नावानंतर तुम्हाला इथं ऍड मोर म्हणजे आणखी जोडा म्हणून एक ऑप्शन येईल. आणखी जोडल्यानंतर आपण आपल्या जे नॉमिनी लावायचे त्यांचे नाव टाकायचे. त्यांचे नाव, आडनाव, त्यांची डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर डेट ऑफ बर्थ अशा प्रकारे ते असे आई वगैरे त्यांचा आधार नंबर टाकायचे. आधार नंबर झाल्यानंतर तिकडे त्यांचा व्यवसाय काय आहे असं काय त्यांचा व्यवसाय वगैरे त्यांचा भाग हे टाकल्यानंतर इथं त्यांना नॉमिनी करायचं. एज्युकेशन त्यांनी शिक्षित आहे का नाही ते पण टाकू शकतो. नॉट एज्युकेट त्यांना नॉमिनी लावायचं. त्यांची नोंदणी झाली असेल तर ते. त्यानंतर तुम्हाला कामगाराचे म्हणजे ऑल टाईप हेल्पर म्हणून तुम्ही बांधकाम कामगार कुठल्या प्रकारचे काम करतात, मेसन वर्क, केटरिंग, स्लॅब, फ्लोरिंग, यात ऑल टाईप हेल्पर असे टाकू आपण. जारी करणारा ग्रामसेवक. त्यात ग्रामसेवकामध्ये तुम्ही डिस्पॅच जो आपल्याला 90 दिवस सर्टिफिकेट असतो त्याच्यावरती एक जावक दिनांक म्हणून असतो. त्या जावक दिनांक जी असेल ती टाकायची. समजा यांची अशी आहे, त्यात एक बाजूला जावक क्रमांक असतो, तो जावक क्रमांक टाकून ते टाकल्यानंतर तुमच्या ग्रामपंचायतचे नाव, ग्रामपंचायत, नगरपालिका, तुमचा तालुका झाल्यानंतर तुमचं पडताळणी म्हणजे तुमची कृपया पडताळणीसाठी भेट असलेले योग्य तालुका निवडा. म्हणजे तुम्ही जे 90 दिवसाचा सर्टिफिकेट घेतलंय तो ओरिजिनल घेऊन तुम्हाला तुमच्या नजीकच्या तालुका पातळी केंद्र कशी जाऊन ते सबमिट करायचं. जसे की यांचं पैठण आहे तर पैठणच्या जवळ तुम्ही जाऊन
आता इथे तुम्हाला अपलोड करायचं तुमचं आधार कार्ड आणि तुमचे 9 दिवस कामाचे प्रमाणपत्र. हे अपलोड केल्यानंतर समजा हे बघा त्यांचं आधार कार्ड आपण अपलोड करून घेऊया. त्यांचा आधार PDF किंवा JPG मध्ये त्यांचा आधार कार्ड हे 9 दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र. ते झाल्यानंतर म्हणजे आता आपल्याला बांधकाम कामगार ऑफिसला व्हिजिट करायची डेट निवडायची. डेट निवडताना तुम्ही जवळची किंवा आसपासच्या ज्यात ऑरेंज कलर मध्ये सर्व बुक स्लॉट असतात आणि रेड मध्ये सुट्ट्या असतात, तर मग तुम्हाला ज्या दिवशी जिथे व्हाईट मध्ये असेल ती डेट निवडायची. समजा तुम्हाला आता पुढच्या महिन्याची 2 तारीख निवडायची, ती तारीख तुम्ही निवडून तुम्ही सबमिट करू शकता. तुम्ही हे सेव्ह केल्यानंतर तुम्हाला बांधकाम कामगार तालुका सेतू केंद्र वर जाऊन आपला फॉर्म व्हेरीफाय करून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून आपले अर्ज पूर्णपणे अप्रूव्हल करून बांधकाम कामगार योजनेचे प्रत्येक योजनेचा लाभ घेऊ शकता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.